नमस्कार, मी वैशाली गुंड सोलापूरवरून. खरं तर मला असं वाटतं की OTT प्लॅटफॉर्मवर कॅच मीवर हा चित्रपट 3 जून रोजी परसू अक्का हा चित्रपट रिलीज झाला आहे. खरं तर विघ्नहर्ता प्रॉडक्शनचं आणि त्यांच्या टीमचं खूप खूप अभिनंदन. दिग्दर्शक निर्माता श्री काळूराम ढोवळे सरांनी खूप डेअरिंग केलं यासाठी मला असं वाटतं. कारण समाजातून ज्या गोष्टीकडं खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं की तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्याशी दररोजच्या जगण्यामध्ये रिलेटेड आहेत. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे हा साधा नियमसुद्धा आपण विसरत चाललेलो आहोत. आणि यांच्या आयुष्यातल्या घडामोडी, यांच्या आयुष्यात चित्रपट निर्मितीच्या बाबतीत त्यांना आलेले अनुभव आणि अशा एका चित्रपटाच्या सेटवरून त्यांना हाकललं जातं आणि त्यांनी जिद्द करून एक चित्रपट निर्मितीचा एक जिद्द पूर्ण केली या चित्रपटातनं. तृतीयपंथ्यांवर चित्रित केलेला हा चित्रपट आहे आणि खरं तर सगळ्या पुरुषांनी तो रोल केलेला आहे. म्हणजे एखाद्या पुरुषाला मिशी दाढी काढून विग लावावा लागतो, गळ्यात माळा घालून साडी नेसावी लागते. हे फील करणं पण किती भयानक आहे. ही तर लोक ते आयुष्यात जगतात. खरं तर कोणी आवडीनं असेल, कोणी नावडीनं असेल, परंतु या समाजावर, या तृतीयपंथ्यावर प्रकाशझोत टाकण्याचं जे डेअरिंग केलेलं आहे, मग त्याची कथा लेखन जे असेल ते चौगुले सरकारांनी केलेलं आहे कोल्हापूरवरून. आशुतोष नाटकर सारखा एखादा सरकारी खात्यातला कर्मचारी, आनंदबाबा शिंदे हे चित्रपट निर्मितीतलं एक आमचा हक्काचं बाप माणूस म्हणा, साक्षी असेल, अशा बऱ्याच कलाकारांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. खरं तर या कलाकारांचं कौतुक आहे की कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये हा चित्रपट निर्मिती झाली आणि जिथं जग थांबलं होतं तिथं हे ॲक्टिव्ह झाले होते. समाजाला काहीतरी देण्यासाठी यांची जी भावना आहे आणि कुठलाही धांगडधिंगा नसणारा, समाजाचं भान आणि समाजाचं ऋण राखून हा चित्रपटाची निर्मिती झाली आहे. ही भयानक विषय जरी असला किंवा अवघड विषय जरी असला तरी हसत खेळत सर्वसामान्यांना भिडणारी, आपल्या प्रत्येक मनाचा एक काय म्हणतात त्याला चोखंदळपणे विचार करायला लावणारी एक कहाणी आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे, कॅच मी ह्याच्यावर. तर मला वाटतं की 3 जूनला हा चित्रपट रिलीज झाला आहे. तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा आणि भरभरून प्रतिसाद रसिक प्रेक्षक म्हणून या चित्रपटाला द्यावा आणि मराठी माणसाची ओळख म्हणून जी निर्मिती क्षेत्रात उतरलेली ही माणसं आहेत त्यांना पाठिंबा द्यावा आणि तुमच्या आमच्या पाठिंब्याच्या जोरावर हे चित्रपट निर्मिती करत आहेत, समाजातले विषय हाताळत आहेत. तन मन धनाणी या सगळ्या कलाकृती तयार होत असताना आपण एक रसिक प्रेक्षक म्हणून थोडा वेळ काढून हा चित्रपट नक्की पाहावा, तुमच्या प्रतिक्रियाही द्याव्यात. खरं तर खूप खूप शुभेच्छा काळूराम ढोबळे सर, आशुतोष नाटकर, आनंदबाबा, चौगुले सरकार आणि सगळ्याच टीमला की एक सर्वोत्तम चित्रपट तुम्ही बनवलेला आहे. मी स्वतः चित्रपट पाहिला आहे आणि या सगळ्या घडामोडीची मी साक्षीदार होते. खरं तर स्वतःची वस्त्र उतरवून एका तृतीयपंथ्यासाठी जे आवश्यक आहे ती वेशभूषा, ती केशभूषा, त्या सगळ्या गोष्टी स्वतः धारण करून एक कलाकार म्हणून, एक तृतीयपंथी म्हणून त्यांची भूमिका, रोल निभावणं इतकं अवघड असेल तर त्यांचं जीवन किती अवघड असेल हे या सगळ्या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतं. नक्की चित्रपट पहा आणि त्यांच्या येणाऱ्या नवीन सगळ्याच कलाकृतीला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.